आता श्री जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर विधान परिषद सदस्य यांची विधान परिषदेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात येण्याच्या संदर्भातला जो प्रस्ताव होता तो श्री अनिल परब आणि अभिजित वंजारी यांनी मागे घेतला असल्या कारणाने आता एकाच नावाने 3 प्रस्ताव दाखल झालेले आहेत आणि म्हणून आता दुसरा प्रस्ताव हा श्री सचिन मोहन आहिर विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात यावी असा प्रस्ताव जो पहिला आहे तो श्री संजय विनायक खोडके यांनी मांडावा। सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो। श्री सचिन मोहन अहिर विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात यावी। विक्रम काळे अनुमोदक। सभापती महोदय, मी या प्रस्तावास अनुमोदन देतो। प्रवीण दरेकर। महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो। श्री सचिन मोहन आहिर विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात यावी। नेक्स्ट। सभापती महोदय, मी या प्रस्तावास अनुमोदन देतो। मनीषाताई कायंदे। श्री सचिन मोहन आहिर विपस यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात यावी असं मी अनुमोदन करीत आहे। सन्माननीय आपली सदस्य सूत्र आणि मनीषा प्रस्ताव कांदेने आला। प्रस्ताव मांडलाय, त्यांना माझं अनुमोदन आहे। आता मी हा प्रस्ताव मतास टाकत आहे। प्रश्न असा आहे की श्री सचिन मोहन आहिर विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून निवड करण्यात यावी। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत, होयचे बहुमत, होयचे एकमत, होयचे एकमत। प्रस्ताव संमत झाला। श्री सचिन मोहन आहिर विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून एकमताने निवड झाली आहे असं मी जाहीर करतो। त्यांना असं नसतं करण्यासाठी माननीय विधिमंडळाचे नेते आणि माननीय मुख्यमंत्री, माननीय सभागृहाचे नेते आणि उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री, संसदीय कार्यमंत्री, विरोधी पक्ष यांनी त्यांना असं नसतं करावे। सभापती होते।